पुण्यातील या पोलिसांचा कारनामा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, पण या पोलिसांनी तर जनतेलाच लुटलंय. पण का आणि कसं काय, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटना नवीन नाहीत, पण जेव्हा गुन्ह्याच्या केंद्रस्थानी पोलीसच येतात, तेव्हा ती घटना फक्त एक केस राहत नाही, ती संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करते. सध्या पुण्यातून समोर आलेलं एक धक्कादायक प्रकरण नेमकं असंच आहे. या प्रकरणात मुख्य आरोप आहेत पुणे पोलीस दलातील महिला कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यावर. पण ती एकटी नाहीये. या प्रकरणात तिच्यासोबत अजित बडे, जे पोलीस उपनिरीक्षक PSI पदावर कार्यरत आहेत, आणि सुदाम तयडे यांचीही नावं समोर आली आहेत. म्हणजेच हे फक्त एका व्यक्तीचं प्रकरण नाही, तर तिघांनी मिळून केल्याचा आरोप असलेला एक संगनमताचा प्रकार आहे. ही घटना जुलै 2025 मधील असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एका महाविद्यालयात हे तिन्ही पोलीस अधिकारी गेले होते. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य, वय अंदाजे 55 वर्ष, हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. सुरुवातीला सगळं अगदी साध्या चौकशीसारखं सुरू झालं. अजित बडे यांनी त्या प्राचार्यांना एका विद्यार्थिनीच्या कागदपत्रांबद्दल विचारलं. प्राचार्यांनीही अगदी सरळ उत्तर दिलं. प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांची कागदपत्र काही काळ संस्थेकडे ठेवली जातात, ही एक नियमित प्रक्रिया आहे. पण या साध्या संवादानंतर अचानक परिस्थिती बदलली. अजित बडे यांनी एक कागदपत्र दाखवलं आणि दावा केला की एका अल्पवयीन मुलीनं प्राचार्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोप असा की मेट्रो स्थानकावर पिस्तुलाचा धाक दाखवून त्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं. हा आरोप ऐकताच प्राचार्य पूर्णपणे हादरले. पण त्यांनी लगेच त्या कागदपत्राकडे नीट पाहिलं आणि त्यांना जाणवलं की त्या कागदपत्रावर कोणताही अधिकृत इनवर्ड किंवा नोंदणी क्रमांक नाही. म्हणजेच त्या कागदपत्राच्या वैधतेबद्दल संशय निर्माण झाला. प्राचार्यांनी आरोप फेटाळून लावले. पण इथून पुढे खऱ्या दबावाची सुरुवात झाली. अजित बडे यांनी प्राचार्यांना स्पष्ट सांगितलं की हा प्रकार पॉक्सो ॲक्ट अंतर्गत येऊ शकतो आणि जर हा गुन्हा दाखल झाला तर तात्काळ अटक होईल. यासोबतच त्यांनी एक मोठी भीती दाखवली, मीडिया ट्रायल. म्हणजेच हा प्रकार बाहेर गेला तर माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल आणि महाविद्यालयाची प्रतिमा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. यानंतर पुन्हा एक बैठक झाली आणि या टप्प्यावर सोनाली हिंगे हिची भूमिका समोर येते. सोनाली हिंगे ही पुणे पोलिसांच्या दामिनी मार्शल पथकात कार्यरत आहे, जे महिलांच्या सुरक्षेसाठी काम करतं. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. या प्रकरणात सांगितलं गेलं की त्या मुलीचं समुपदेशन सोनाली हिंगे यांनी केलं आहे आणि ती मुलगी मानसिकदृष्ट्या खूप तणावात आहे. यानंतर अजित बडे काही वेळासाठी बाहेर गेले आणि परत आल्यावर त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव होता, जर 10 लाख रुपये दिले तर मुलगी आरोप मागे घेईल. हा स्पष्टपणे खंडणीचा प्रस्ताव होता. प्राचार्यांनी सुरुवातीला नकार दिला, पण त्यानंतर दबाव आणखी वाढवण्यात आला. अटक, कायदेशीर कारवाई, बदनामी, या सगळ्यामुळे प्राचार्य मानसिकदृष्ट्या कोसळले. अखेर त्यांनी 10 लाख नाही, पण 7 लाख रुपये देण्यास मान्यता दिली. ही रक्कम उभी करणं सोपं नव्हतं. त्यांनी स्वतःची बचत वापरली, कुटुंबियांकडून पैसे घेतले आणि अखेर ती रक्कम संबंधित पोलिसांना दिली. या टप्प्यावर सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पण खरी कथा इथून पुढे सुरू होते. 8 मार्च रोजी या प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळाला. प्राचार्यांना वर्षा देशमुख यांनी बोलावून घेतलं. त्या पुणे पोलीस दलातील दरोडा आणि वाहन चोरी पथकात कार्यरत आहेत. त्यांनी प्राचार्यांना एक नवीन तक्रार दाखवली. ही तक्रार त्याच मुलीनं केली होती, पण यावेळी आरोप पोलिसांविरोधात होते. या तक्रारीनुसार अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तयडे यांनी तिच्या नावाचा गैरवापर केला होता. चौकशीत समोर आलं की ज्या मुलीच्या नावाने प्राचार्याकडून पैसे उकळले गेले, तिला याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिचं नाव वापरलं गेलं, तिच्या नावानं आरोप तयार केला गेला आणि तिच्याच नावानं खंडणी उकळली गेली. पण त्या पैशांपैकी एकही रुपया तिच्यापर्यंत पोहोचला नव्हता. जेव्हा प्राचार्य आणि ती मुलगी समोरासमोर आले,
तेव्हा संपूर्ण सत्य उघड झालं. हा एक बनावट प्रकार होता, ज्याचा वापर करून पैसे उकळले गेले होते. यानंतर प्राचार्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठलं. तेथे त्यांनी अमितेश कुमार यांची भेट घेतली. संपूर्ण घटना सांगितली, पुरावे दिले. यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत आरोपांमध्ये तथ्य असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलाच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दामिनी पथकात कार्यरत असलेली अधिकारी अशा प्रकरणात अडकली, ही बाब अधिक चिंताजनक मानली जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुढे काय कारवाई होणार, दोषींवर कोणती शिक्षा होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण शेवटी एकच प्रश्न उरतो. जर नागरिकांनी पोलिसांवरच विश्वास ठेवायचा नाही, तर मग न्याय कुठे मिळणार? तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच सखोल माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.